तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बीए सेकंड इयर सेमिस्टर थर्ड याच्यावरला जो युनिट फर्स्ट मधला काही जो पोर्शन राहिलेला होता, तर युनिट फर्स्ट मधला या ठिकाणी खडक आणि त्याचे जे निर्माण करण्याचे घटक आहेत, तर ते खडक हा जो भाग आहे, तर हा खडक ज्याला आपण आणि त्याची कंपोजिशन, त्याची रचना आणि त्याचे वेगवेगळे प्रकार, खडक, राख, ओरिजिन अँड कंपोजिशन. राख, ओरिजिन अँड कंपोजिशन या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर या ठिकाणी मग आता आपण खडक म्हटलं तर खडक कशाला म्हणतात, पहिला हा जो प्रश्न आपल्या समोर जो निर्माण होतो, तर हा प्रश्न असा आहे की या ठिकाणी खडक म्हणजे काय. खडक आपण हा कशाला म्हणतो, तर या ठिकाणी पृथ्वीच्या मृदावरणाचा जो एक वरचा जो लेअर असते, पृथ्वीचा जो वरचा जो भाग आहे, ते आपली पृथ्वी, आणि या पृथ्वीच्या मृदावरणाचा जो वरचा जो भाग आहे किंवा वरची जे ज्याला आपण लेअर म्हणतो, तर ही वरची जे लेअर आहे, तर ह्या वरच्या लेअरचा जो एक जिन्सी जो संपूर्ण जो भाग आहे, हा एक जिन्सी संपूर्ण जो भाग आहे, तर हा निरनिराळ्या खडकांपासून तयार होतो. या ठिकाणी पृथ्वीचा जो वरचा जो भाग आहे, वरचा भाग असेल, त्याच्या खालचा भाग असेल, त्याच्या खालचा जो भाग असेल, तर हा एक संपूर्ण जो या ठिकाणी भूभाग तयार झालेला आहे, तर हा या ठिकाणी खडकांपासून तयार झालेला. कोणापासून? खडकांपासून. मग आता खडक म्हणतो आपण, तर हा जो खडक आहे, तर या ठिकाणी तयार झालेला आहे, आणि यामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी ग्रॅनाइट ज्याला आपण सियाल म्हणतो, सियाल, आणि त्याच्यानंतर मग बेसाल्ट ज्याला आपण सियाल आणि सीमा. तर सियाल आणि सीमा हे जे दोन थर आहेत, तर या दोन थरांच्या बाबतीमध्ये आपण मागे बघितलं होतं, जेव्हा पृथ्वीची अंतर्गत रचना बघितली, तर पृथ्वीच्या अंतर्गत रचनेमध्ये या ठिकाणी आपण सियाल आणि सीमाच्या बाबतीमध्ये माहिती बघितली. सियाल म्हणजे या ठिकाणी पृथ्वीचा जो वरचा जो थर आहे, तर पृथ्वीचा हा जो वरचा थर आहे, आणि या वरच्या थराला या ठिकाणी आपण सियाल असं म्हणतो. आणि सियाल मध्ये ग्रॅनाइट जो खडक असतो, तर हा जो खडक म्हणजे हा ग्रॅनाइट. त्याच्या खालचा जो थर असतो, तर त्याच्या खालचा जो थर आहे, याला आपण बेसाल्ट म्हणतो. हा जो बेसाल्ट आहे, म्हणजे वजनाने जो हलका जे पदार्थ असतात, तर वजनाने हलके पदार्थ या ठिकाणी वरच्या भागामध्ये असतात, आणि त्याच्यामध्ये खालचा जो भाग असतो, तर हा खालचा भाग याला आपण सीमा असे म्हणतो. मग सीमा जो खडक आहे, तर सीमा हा खडक या ठिकाणी बेसाल्ट खडकांचा बनलेला असतो, आणि वरचा जो भाग असतो, तर वरचा हा भाग या ठिकाणी ग्रॅनाइट पासून तयार केलेला असतो. म्हणजे वरचा भाग ग्रॅनाइट आणि त्याच्या खालचा जो भाग असतो, त्याच्या खालचा भाग आपण बेसाल्ट खडकाचा तयार झालेला असतो, याला आपण सीमा असे म्हणतो. आलं लक्षात की सियाल आणि सीमा, तर हे जे दोन भाग जे असतात, सियाल आणि सीमा, तर वरच्या भागाला आपण ग्रॅनाइट मध्ये जे झालेलं असते, आणि हा जो भाग असतो, तर हा मृदावरणाचा जवळपास 16 किलोमीटर पर्यंतचा जो भाग, हा जवळपास 16 किलोमीटर पर्यंतचा जो भाग आहे, तर हा 16 किलोमीटर पर्यंतचा जो भाग आहे, या ठिकाणी तुम्हाला अग्निजन्य खडक, स्तरित खडक आणि रूपांतरित खडक अशा प्रकारचे या ठिकाणी आपणास खडक दिसतात. त्याच्या आपण पुढे बघू की अग्निजन्य खडक, स्तरित खडक, रूपांतरित खडक आहे ते. तर या ठिकाणी मग हे जे वेगवेगळे खडक आहेत, तर या वेगवेगळ्या खडकांची अशा प्रकारची रचना झालेली आहे पृथ्वी तलावावरती. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघू की या ठिकाणी खडक म्हणजे काय, खडकांचे जे या ठिकाणी जे वेगवेगळे व्याख्या दिलेली आहे, तर या खडकांची आपण वेगवेगळ्या व्याख्यांच्या संदर्भात व्याख्या त्याला आपण तर याची जी पहिली जी डेफिनेशन जे सांगितली जाते, तर पहिले डेफिनेशन सांगितले जाते की पृथ्वीचे भूकवच, वेगवेगळ्या घनरूप पदार्थांचे
वेगवेगळ्या घनरूप पदार्थांचे बनलेले आहे त्यांना खडक असे म्हणतात. मग आता असा प्रश्न निर्माण होतो, आपण म्हणतो की या ठिकाणी ही माती आहे, एखाद्या ठिकाणी खडक आहे, एखाद्या ठिकाणी काय आहे, एखाद्या ठिकाणी एखादा पर्वत असेल, पठार असेल, मैदान असेल. परंतु या ठिकाणी व्याख्येमध्ये सांगितलं आहे की पृथ्वीचा जो भूकवच आहे, हा जो वरचा जो भाग आहे, तर हा वरचा जो भाग आहे म्हणजे हा जो भूकवच आहे, हा वेगवेगळ्या घनरूप पदार्थांनी बनलेला आहे. कोणते पदार्थ? या ठिकाणी घनरूप पदार्थ, घनरूप, द्रवरूप आणि वायुरूप याच्यापैकी याने फक्त घनरूप पदार्थ म्हटलेला आहे. जे घन अवस्थेमध्ये पदार्थ आहेत, तर त्या घन कुठं पृथ्वी तलावरती जे घन अवस्थेमध्ये असलेले जे वेगवेगळे जे विभिन्न पदार्थ आहेत, तर त्यांना काय म्हटलं आहे? त्यांना या ठिकाणी आपण खडक असं संबोधलं आहे. अरे लक्षात, त्यांना आपण खडक म्हटलंय की पृथ्वी तलावरती जे घनरूप अवस्थेमध्ये असलेले सर्व पदार्थ, पृथ्वी तलावरती असलेले जे घनरूप अवस्थेमध्ये जे निसर्ग निर्मित पदार्थ दिसतात, यांना आपण या ठिकाणी खडक असं म्हणतो. यांना याने खडक असं म्हणतात. त्याच्यानंतर जे आपण या ठिकाणी याची दुसरी व्याख्या बघता येईल, दुसरी, भूपृष्ठावरील अतिशय कठीण, भूपृष्ठावरील अतिशय कठीण, अतिशय कठीण, कठीण अशा दगडांपासून अतिशय मुलायम, अतिशय मुलायम रेती, माती किंवा खडक असे सर्व पदार्थ, अशा पदार्थ खडक. बघा, या व्याख्येमध्ये काय म्हटलं आहे की भूतलावरती, या ठिकाणी भूतलावरती किंवा पृष्ठभागावरती अतिशय कठीण अशा खडकांपासून, एखाद्या ठिकाणी जसा कठीण असा खडक असेल, त्या ठिकाणी आपण त्याला कठीण खडक, त्याला आपण जे वेगवेगळ्या दगडाच्या वेगवेगळ्या नावाने ओळखतो, तर कठीण अशा दगडांपासून, तर या ठिकाणी मऊ, एकदम मुलायम, आपण एखादी माती पकडतो, तर एखादी माती हातामध्ये पकडल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपण त्याला एकदम मऊपणा असतो. दुसरं, या ठिकाणी आपण समजा रेती जरी आपण हातामध्ये पकडली, तर याच्यामध्ये रेतीमध्ये मुलायमपणा नसतो. दुसरा आपण जे दगड बघितला, तर दुसरा आपण दगड बघितल्याच्या नंतर त्या ठिकाणी सुद्धा मुलायमपणा नसतो, त्या ठिकाणी नरमपणा नसतो. म्हणजे ज्याला आपण चिकन माती म्हणतो. समजा तुम्ही चिकन माती हातामध्ये घ्या, चिकन माती हातामध्ये घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मऊपणा असतो, तर त्याच्या मार्गाने कडक माती जी असते, तर कडक माती हातामध्ये घेतल्याच्या नंतर ती हातामध्ये आपल्याला पकडावं असं वाटत नाही. जे मुलायम माती असेल तिला हातामध्ये पकडावं असं वाटते, म्हणजे त्या ठिकाणी मुलायम माती आणि कडक माती कठीण. तर अशा प्रकारचे हे सर्व जे पदार्थ आहे, हे सर्व पदार्थ, तर सर्व पदार्थांचा समावेश यांनी खडक या संज्ञेमध्ये केलेला आहे. खडक ही जी संज्ञा आहे, म्हणजे आज जे आपल्याला ज्या ठिकाणी जे दगड होते जे दिसत आहेत, जे दगड दिसत आहेत, हे दगड सुद्धा पूर्वीच्या काळामध्ये पूर्वीच्या काळात कधीतरी यांच्यावरती जेव्हा विदारणाची प्रक्रिया झालेली आहे, आणि या विदारणाच्या प्रक्रियेमुळे या ठिकाणी याचे रूपांतरण मातीमध्ये झालेलं आहे. आणि ही माती, त्याच्यामध्ये किती प्रमाणामध्ये सेंद्रिय पदार्थ आहे, तर जेवढ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सेंद्रिय पदार्थ असतील, तर त्या सेंद्रिय सर्व, मग ज्या मृदेमध्ये जेवढ्या प्रमाणामध्ये सेंद्रिय पदार्थांचा वापर झालेला आहे, तर तेवढ्या प्रमाणामध्ये ती जी मृदा असेल, तर ती मृदा सुपीक बनते. म्हणजे गाळाची मृदा, सुपीक मृदा, आपण जी मृदा म्हणतो, म्हणजे मृदाचे जे प्रकार केले जातात, आणि त्या मृदेच्या प्रकारानुसार या ठिकाणी आपण त्याला वेगवेगळ्या नावाने ओळखतो. परंतु यांनी या ठिकाणी जी संज्ञा वापरलेली आहे खडक, तर या खडक या संज्ञेमध्ये या सर्वांचा वापर या खडक या संज्ञेमध्ये केला जातो. त्याच्यानंतर मग तिसरी जी व्याख्या सांगितली जाते भूगर्भशास्त्रीय दृष्ट्या. आता तिसरी आपण बघू भूगर्भ शास्त्रीय दृष्ट्या. भूगर्भशास्त्रीय दृष्ट्या, भूगर्भशास्त्रीय दृष्ट्या भूकवचावरील, भूकवचावरील
अतिशय टणक अशा पदार्थाला, अतिशय टणक अशा पदार्थाला खडक असे म्हणतात. तर या ठिकाणी तिसरी जी व्याख्या सांगितली आहे तर भूगर्भशास्त्रीय दृष्ट्या आपण जेव्हा जेव्हा इव्हेंट करू तर भूपृष्ठावरील जे अतिशय कठीण असे पदार्थ असतात ज्याला आपण दगड म्हणतो, तर जे कठीण असे पदार्थ आपण घरी जे स्टाईल्स वगैरे जे स्टोन वगैरे जे लावतात तर त्या ठिकाणी तो कठीण खडक असतो. त्याच्या मानाने आपण दुसरे जे खडक बघितले, समजा ज्या ठिकाणी मुरुमाचे जे दाणे असतात, जे मुरुम असतो तर त्याला आपण वेगळ्या खडकाच्या नावाने ओळखले जाते. जे आपण घर बांधण्यासाठी किंवा जे घराच्या कामासाठी जे काळी गिट्टी जे वापरली जाते तर तो सुद्धा या ठिकाणी कठीण खडक असतो. पूर्वीच्या काळामध्ये जो पांढरा दगड असायचा आणि त्या पांढऱ्या दगडाचे त्याच्या सुद्धा या ठिकाणी तुकडे करायचे आणि ती जी गिट्टी वापरत होते तो सुद्धा खडकच आहे. म्हणून या ठिकाणी म्हटलं की तो अतिशय टणक, कारण की आपण दगड आणि माती यांचे आपण वेगवेगळे बघितलं होतं. या ठिकाणी म्हटलं आहे की तो अतिशय कठीण किंवा अतिशय टणक असा जो पदार्थ आहे तर अतिशय कठीण किंवा टणक असे पदार्थ. आता तुम्ही म्हणाल की तो अतिशय कठीण म्हणजे या ठिकाणी समजा लोखंड असेल तर लोखंड हा सुद्धा या ठिकाणी अतिशय कठीण आणि मजबूत पदार्थ आहे. परंतु या ठिकाणी हा आर्टिफिशियल हा पदार्थ ज्यामध्ये घेतला जाणार नाही, परंतु या ठिकाणी जो निसर्ग निर्मित जो कठीण खडक असेल, जो टणक पदार्थ असेल तर त्याला या ठिकाणी यांनी खडक म्हटलेलं आहे. किंवा त्याच्यानंतर मग आता या ठिकाणी चौथी एक व्याख्या सांगितली आहे. तर चौथी व्याख्या एक किंवा अनेक खनिज, एक किंवा अनेक खनिजांच्या मिश्रणाने, अनेक खनिजांच्या मिश्रणाने तयार झालेल्या भूकंपाच्या वरील भागात खडक असे म्हणतात. तर या ठिकाणी याने जे खनिज द्रव्य जे सांगितले एक किंवा अनेक खनिज, या ठिकाणी एक किंवा अनेक जे खनिजे आहेत आणि यांचे जे मिश्रण तयार झाले. एकच खनिज नसून या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जे वेगवेगळे खनिज असतील या वेगवेगळ्या खनिजांचे एक मिश्रण तयार झालं आणि ह्या सगळं मिश्रण काय झालं, एक संघ तयार झालं आणि एक संघ एक मिश्रण तयार झाल्यानंतर ते जेव्हा त्याला फेवरेबल कंडिशन कशी मिळाली तर या ठिकाणी याच्यामुळे कठीण असं दगड तयार झाला आणि अशा प्रकारे जो भूकंपावरील जो वरील भाग असेल तर त्याला या ठिकाणी खडक असं म्हणतात. म्हणजे या ठिकाणी आपण चार प्रकारचे चार व्याख्या बघितल्या. तर या चारही व्याख्या या ठिकाणी पृथ्वीचे वेगवेगळे घनरूप पदार्थ, या ठिकाणी घनरूप पदार्थ म्हणतात. घनरूप पदार्थ म्हणजे या ठिकाणी मिश्रणाने तयार झालेले वेगवेगळे भूकंप आणि या ठिकाणी म्हटलं की अतिशय कठीण असा दगडापासून मऊ मुलायम मातीपर्यंत, म्हणजे जो भूपृष्ठाचा जो वरील जो भाग दिसतो तर त्याला आपण या ठिकाणी खडक असं म्हटलं. या ठिकाणी म्हटलं की अतिशय टणक असा पदार्थ, अतिशय टणक असा जो पदार्थ असेल त्याला आपण या ठिकाणी काय म्हटलं, त्याला आपण या ठिकाणी खडक असं म्हटलेलं आहे. आणि चौथी जे व्याख्या सांगितली आहे एक किंवा अनेक खनिजांच्या मिश्रण आणि यांच्यामुळे तयार झालेला जो भूकवच आहे, जो भूभाग आहे तर त्याला आपण या ठिकाणी खडक असं म्हटलेलं आहे. तर या चार व्याख्यावरून तुम्हाला खडकांची कल्पना आलेली असेल. याच्यानंतर जर आपण बघू तर या ठिकाणी मग आता वरील जे सगळे जे व्याख्या आहेत त्या वरील सर्व व्याख्यांचा आपण अर्थ काढला तर त्याच्यावरून तुम्हाला मग आता या ठिकाणी भूगोलामध्ये हा जो खडक आहे या खडकाला एक अनन्यसाधारण असं महत्व, कारण अनन्यसाधारण महत्व यामुळे आलेलं आहे कारण की खडकांमुळे त्या देशाचा औद्योगिक विकास होतो. ज्या देशामध्ये खडक आहेत म्हणजे ज्या देशामध्ये जे मूलद्रव्य आहेत, वेगवेगळे खनिज आहेत, ज्या देशामध्ये खनिजांची उपलब्धता मोठ्या प्रमाणात असते त्या देशाचा औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणात झालेला आहे. कारण औद्योगिक विकास होण्यासाठी ज्या देशामधले जे खडक आहेत आणि तिथले मूलद्रव्य जे आहेत ते आवश्यक मूलद्रव्य त्या ठिकाणी मिळत असतील
तर आवश्यक मूलद्रव्य त्या ठिकाणी मिळत असल्यामुळे त्या देशाचा विकास त्याच्यावरती अवलंबून असतो. म्हणजे जेव्हा जे काही ठिकाणी जे मौल्यवान खनिजे असतात, काही ठिकाणी त्याच्या मानाने कमी मौल्यवान खनिजे असतात. ज्या ठिकाणी मौल्यवान खनिजे असतील, मौल्यवान खनिजे मोठ्या प्रमाणात आहेत, तर त्या देशाचा साहजिकच विकास त्याच्यामुळे झालेला असतो. जसं एखाद्या देशामध्ये त्या ठिकाणी सोन्याच्या खाणी मिळतात, एखादा जो देश आपण बघितला तर त्या ठिकाणी लोह पोलादाच्या खाणी आहे, काही देशामध्ये दगडी कोळशाच्या खाणी आहे, काही ठिकाणी लोह पोलादात मिळतो, काही देशामध्ये या ठिकाणी हिऱ्यांच्या खाणी असतात. तर अशा प्रकारे ज्या देशामध्ये ज्या प्रमाणामध्ये ते खनिज द्रव्य मिळते, ते मूलद्रव्य तिथं ज्या प्रमाणामध्ये मिळतात त्याच्यानुसार त्या देशाचा विकास त्याच्यावरती अवलंबून असतो. म्हणूनच या ठिकाणी जे खडक आहे किंवा जे मूलद्रव्य आहे त्यांना आपण महत्त्व देत असतो. त्याच्यानंतर मग आपण बघू खडकांचे वर्गीकरण. आपण याच्यानंतर बघू खडकांचे वर्गीकरण. तर खडकांचे वर्गीकरण करत असताना या ठिकाणी मुख्यतः 3 प्रकारचे खडक आढळतात. तर या ठिकाणी याचे जे गुणधर्म आहेत, याच्या गुणधर्मांचा आपण अभ्यास केला, यांच्यामध्ये असलेल्या घटक द्रव्यांचा अभ्यास केला आणि या वेगवेगळ्या घटक द्रव्यांवरून त्यांच्यामध्ये आढळलेले जे गुणद्रव्य आहेत त्याच्यानुसार या ठिकाणी यांना आपण वेगवेगळ्या 3 नावाने ओळखतो. याच्यापैकी पहिला जो खडक आहे तर पहिला खडक आहे अग्निजन्य खडक. त्याच्यानंतर दुसरा जो खडक आहे ज्याला आपण स्तरीत खडक म्हणतो, स्तरीत खडक किंवा याला आपण काळाचे खडक असे म्हणतो. पहिला अग्निजन्य खडक, दुसरा काळाचे खडक आणि तिसरा जो खडकांचा प्रकार आहे तिसरा आहे रूपांतरित. तर मग आता याच्यापैकी आपण पहिला जो खडकांचा प्रकार बघू. तर पहिला जो खडकांचा प्रकार आहे तो आहे अग्निजन्य खडक. मग आता हा अग्निजन्य खडक, तर अग्निजन्य खडकांची निर्मिती ही कशा प्रकारे झाली आपण पहिल्यांदा ते बघू. तर अग्निजन्य खडक कशाला म्हणतात? अग्निजन्य खडकांची निर्मिती जेव्हा भूगर्भामधून, बघा या ठिकाणी भूगर्भामधून जेव्हा तप्त असा वायू जो लावारस जो शिलारस जो बाहेर येतो आणि हा तप्त असा शिलारस जेव्हा बाहेर येतो आणि बाहेर आल्यानंतर तो जसा जसा आजूबाजूच्या प्रदेशावरती पसरतो, आजूबाजूच्या प्रदेशावरती जशा प्रकारे पसरत जातो तर त्याच्यानुसार त्याला आपण वेगवेगळ्या नाव देतो. जेव्हा हा जो तप्त असा वायूचा रस, तप्त असा वायूचा जो शिलारस आहे आणि तप्त असा वायूचा शिलारस या ठिकाणी तो जसा पसरतो आणि कालांतराने थंड होतो. पहिल्यांदा जेव्हा निघतो हा या ठिकाणी खूप उष्ण झाल्याच्या नंतर कालांतराने या ठिकाणी हा थंड होतो. पहिल्यांदा उष्ण, त्याच्यानंतर थंड होतो आणि थंड झाल्याच्या नंतर त्याला ज्या प्रमाणामध्ये जसा जसा आकार मिळतो, म्हणजे आपण जसं ज्याला आपण कुठल्याच्या मूर्ती वगैरे जे तयार केल्या जातात तर त्या ठिकाणी त्याचे वेगवेगळे ज्याला आपण साचे म्हणतो, अशा प्रकारे त्या साच्यामध्ये जशा प्रकारे हा जो लावारस पसरतो त्याच्यानुसार या ठिकाणी जे दगडांची निर्मिती झालेली असते त्याला आपण अग्निजन्य खडक असं म्हणतो. मग आता जेव्हा पृथ्वीची निर्मिती झाली, मग ही पृथ्वीची निर्मिती झाल्याच्या नंतर पृथ्वी पहिल्यांदा या ठिकाणी वायुरूप अवस्थेमध्ये होती, त्याच्यानंतर वायुरूप अवस्थेमधून द्रवरूप अवस्थेमध्ये आली आणि जेव्हा द्रवरूप अवस्थेमधून सर्वात शेवटची अवस्था या ठिकाणी घन. पहिल्यांदा वायू, दुसऱ्यांदा द्रवरूप आणि तिसऱ्यांदा या ठिकाणी घनरूप. मग ही जशी जशी घनस्थितीमध्ये आली आणि घनरूप अवस्थेमध्ये जशी जशी आली, वायुरूप अवस्थेमधून द्रवरूप अवस्थेत आली, द्रवरूप अवस्थेमधून जो काही लिक्विड असते या ठिकाणी मी सांगितलं शिलारस, हा शिलारस जसा जसा या ठिकाणी पसरतो, ज्या ज्या भागामध्ये जसा जसा हा शिलारस पसरत गेला, हा शिलारस जसा जसा पसरत गेला आणि ज्या ठिकाणी थंड झाला त्याच्यानुसार त्या त्या भूभागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खडक तयार झाले. मग या द्रवरूप अवस्थेमधून जेव्हा घनरूप अवस्थेमध्ये हा शिलारस पसरला गेला, तर घनरूप अवस्थेमध्ये पसरला गेल्यामुळे या ठिकाणी यांना वेगवेगळ्या नावाने यांना ओळखले जाऊ लागले. बरोबर. जसं या ठिकाणी अग्निजन्य खडकांची निर्मिती झाली, म्हणजे जेवढा ज्या प्रमाणामध्ये शिलारस लावारस ज्या ज्या ठिकाणी पसरला गेला त्याच्यानुसार या ठिकाणी वेगवेगळ्या खडकांची निर्मिती झाल्याचे आपल्याला दिसून येते.
याच्यानंतर जर आपण जसं बघू शिलारस आणि लावारस हा जो आहे तर हा या ठिकाणी याच्यानुसार मग अग्निजन्य खडकांचे या ठिकाणी अग्निजन्य खडकांचे दोन प्रकार अग्निजन्य खडकांचे दोन प्रकार आता दोन प्रकार कोणते कोणते तर या ठिकाणी अजून पुन्हा एक अग्निजन्य खडक जो आहे तर या ठिकाणी प्राचीन खडक आणि अर्वाचीन खडक प्राचीन आणि अर्वाचीन ज्याला म्हणतो हे जे घनरूप अवस्था जी आहे तर या घनरूप अवस्थेमध्ये काही जे खडक होते ते या ठिकाणी दाबले गेले होते जेव्हा त्या ठिकाणी पृथ्वीची निर्मिती झाली घनरूप जेव्हा अवस्थेमध्ये आली घनरूप अवस्थेमध्ये आल्याच्या नंतर याच्यावर या ठिकाणी मातीचे थर साचत गेले आणि मातीचे थर साचत गेले जसे जसे मातीचे थर साचत गेले आणि ते खडक आतमध्ये घालत गेले जेव्हा या ठिकाणावरून आता मातीचे एक एक थर काय झाले मातीचे थर दुसऱ्या ठिकाणी वाहून घेऊ लागले आणि हे मातीचे थर वाहून गेल्यामुळे आतमधले जे खडक आहे ते आतमधले खडक जेव्हा आता आपल्याला दिसतात तर यांना आपण म्हणतो प्राचीन अग्निजन्य हे झाले प्राचीन अग्निजन्य खडक आणि जे खडक आपणास या ठिकाणी वरच्या भागामध्ये दिसतात म्हणजे त्या ठिकाणावरून मातीचा थर पूर्वीच वाहून गेला मातीचा थर पूर्वीच वाहून गेल्यामुळे या ठिकाणी जे आपल्याला दगड दिसतात जे अग्निजन्य खडक दिसतात यांना आपण म्हणतो अर्वा प्राचीन आणि अर्वाचीन जे खडक आहे असं प्रकारे यांचे दोन प्रकार केले प्राचीन अग्निजन्य खडक आणि अर्वाचीन अग्निजन्य खडक असे या ठिकाणी दोन प्रकारचे खडक आढळून येतात त्याच्यानंतर मग या ठिकाणी शिलारस ज्या अवस्थेमध्ये त्या स्थितीमध्ये थंड होतो तर त्याच्यानुसार या ठिकाणी अग्निजन्य खडकांचे दोन प्रकार पडतात त्याच्यापैकीचा पहिला आहे अंतर्गत अग्निजन्य खडक आणि दुसरा आहे बहिर्गत अग्निजन्य अंतर्गत अग्निजन्य खडक आणि बहिर्गत अग्निजन्य खडक तर अंतर्गत अग्निजन्य खडक आहे तर त्याचे आता सांगितलं की या ठिकाणी जे अंतर्गत अग्निजन्य खडक आहे तर त्याचे आकारानुसार आणि निर्मितीच्या स्थानानुसार त्यांचा आकार आणि निर्मितीचे जे स्थान आहे आकार आणि निर्मितीच्या स्थानानुसार याचे वेगवेगळे आता प्रकार तर यांचे जे प्रकार आहेत तर यांचे जे प्रकार आहेत तर ते प्रकारानुसार आपण बघू की अंतर्गत अग्निजन्य खडक अंतर्गत अग्निजन्य खडक जे आहे अंतर्गत अग्निजन्य खडक ये लॅपोडिक दूसरा है लॅपोडिक तीसरा है बॅकोडिक त्याच्यानंतर चौथा आहे लोपोडिक त्याच्यानंतर आहे सी चौथा पाचवं सी सहावं सी सातवं आहे त्या ठिकाणी डाई सी डाई तर या ठिकाणी समजा आपल्याला जरी अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला कोणता की या ठिकाणी अग्निजन्य खडक म्हणजे काय अग्निजन्य खडकांची व्याख्या तर अग्निजन्य खडकांची व्याख्या या ठिकाणी देत असताना आपल्याला सांगता येईल की पृथ्वीच्या अंतर्गत भागामधून ज्या ठिकाणी ज्वालामुखीच्या उद्रेकामधून लावारस बाहेर येतो आणि तो लावारस जशा प्रकारे पसरतो आणि जे खडकांची निर्मिती झालेली असते त्याला आपण अग्निजन्य खडक म्हणतात अग्निजन्य खडकांचे पुन्हा या ठिकाणी दोन प्रकार एक प्राचीन खडक आणि अर्वाचीन खडक मग प्राचीन खडकामध्ये जे खूप अतिप्राचीन काळामध्ये निर्माण झालेले असतील परंतु बऱ्याचशा ठिकाणचे प्राचीन खडक अजूनपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही जे अर्वाचीन खडक आहे तर ते अर्वाचीन खडक ते आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत कारण की त्यांच्यावरच्या मातीचा थर वाहून गेलेला आहे ते झालं त्याच्यानंतर पुन्हा आपण अंतर्गत जे अग्निजन्य खडक आहे याचे पुन्हा दोन प्रकार तर दोन प्रकारामध्ये या ठिकाणी अंतर्गत अग्निजन्य खडक आहे तर अंतर्गत
खडक आहेत म्हणजे ज्या ठिकाणावर ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याच्या नंतर ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर या ठिकाणी यांना त्या लावाला केला असाला जसं जसं स्पेस मिळाला तशी जागा मिळाली त्याच्यानुसार तो थंड होत गेला आणि त्यांना जसं जसा आकार प्राप्त झाला त्याच्यानुसार या ठिकाणी वेगवेगळे नाव दिले गेले. त्याच्यापैकीचं पहिला आहे लॅपोलिक, दुसरा आहे टॅकोलिक, तिसरा आहे बॅटोलिक आणि चौथा आहे लोपोलिक. या ठिकाणी हे चारही नाव जवळपास आपल्याला सारखे दिसतात परंतु यांचे आकार आणि यांची रचना जसं बघितलं तर आकार आणि रचनेमध्ये या ठिकाणी फरक दिसतो. त्याच्यानंतर पुन्हा पाचवा आहे सीन, सहावा आहे सीन आणि सातवा आहे गायक व नेम. अशा प्रकारचे एकूण जे 7 प्रकार आहेत तर हे 7 प्रकारचे या ठिकाणी अग्निजन्य खडक जे आहेत ते या ठिकाणी दिसतात. तर त्याच्यानंतर जर आपण बघू की जे अग्निजन्य खडक आहे तर अग्निजन्य खडकांचे गुणधर्म. मग आता आपण या ठिकाणी याचे गुणधर्म बघू. तर अग्निजन्य खडक जे आहे तर अग्निजन्य खडकांचे जे गुणधर्म आहेत ते गुणधर्म या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे गुणधर्म दिसतात. अग्निजन्य खडकांचे गुणधर्म. तर अग्निजन्य खडकांचे जे गुणधर्म आहेत त्या गुणधर्मामध्ये पहिला जो आहे पहिला अग्निजन्य खडकांचे स्फटिक. स्फटिक म्हणजे ज्याला आपण म्हणतो हे गोलाकार नसून अनियमित आकाराचे व स्वरूपाचे असतात. अनियमित आकाराचे व स्वरूपाचे. या ठिकाणी पहिला गुणधर्म सांगितला आहे की समजा आपण एखादी जी वस्तू असेल आणि या एखादी वस्तू या ठिकाणी हा जो डस्टर आहे तर या डस्टरला आपण तोडल्याच्या नंतर याच्यावर समजा आपण एखाद्या हातोड्याने समजा घाव घातला तर हातोड्याने घाव घातल्याच्या नंतर हा जेव्हा कडक असेल तर हा कडक असल्याच्या नंतर कोणत्या ठिकाणावर याला क्रॅक जायला आणि किती तुकडे होतील हे आपण निश्चित सांगू शकत नाही. निश्चित यासाठी सांगू शकत नाही कारण ही कठीण वस्तू असल्यामुळे याच्यावरती जेव्हा आपण दोराने जेव्हा घराने घाव घातला तर याचे 2ही तुकडे होऊ शकतील, 4ही तुकडे होऊ शकतील, 6ही तुकडे होऊ शकतील, किती तुकडे होणार. दुसरं असं की जे काही तुकडे निर्माण होणार हे तुकडे नियमित आकाराचे नसतील म्हणजे यांचा जो आकार असेल यांचे जे स्वरूप असेल यांचं स्वरूप अनियमित असेल. म्हणजे यांचे जे स्वरूप आहे तर यांचं स्वरूप या ठिकाणी एक संख्य नसेल त्या वेगवेगळ्या स्वरूपाचे वेगवेगळ्या आकाराचे त्या ठिकाणी असतील. त्याच्यानंतर दुसरा जो या ठिकाणी असं जे गुणधर्म सांगितलं आहे तर दुसरा गुणधर्म आहे अग्निजन्य खडक स्तर विरहित असतात. स्तर विरहित म्हणजे यांच्यामध्ये स्तर नसतात. जे आपण ज्याला पापुद्रे म्हणतो तर ते या ठिकाणी स्तर नसतात, स्तर विरहित असतात आणि अवाढव्य व कठीण असतात. दुसरा आपण जो स्तर विरहित म्हणजे स्तर यांच्यामध्ये स्तर नसतात ज्याला आपण पापुद्रे म्हणतो. अशा प्रकारचे जे पापुद्रे असतात की आपण समजा वरचा एक या ठिकाणी हा जो पापुद्रा असेल हा वरचा पापुद्रा आपण काढला तर या ठिकाणी खालची लेअर जशी तशी दिसते. ही खालची लेअर जशी तशी दिसते. ही समजा आपण लेअर काढली तर या ठिकाणी आपण खालची लेअर दिसते. अशा प्रकारचे जे अग्निजन्य जे खडक असतात तर हे अग्निजन्य खडक या ठिकाणी अशा प्रकारचे नसतात. म्हणजेच यांच्यामध्ये जे स्तर म्हणतो आपण ज्याला एकावरती एक असलेले जे थर असतात ते थर या ठिकाणी नसतात. तर हे थर नसतात या ठिकाणी एकावर एक अशा प्रकारचे स्तर असतात आणि या स्तर याच्यामध्ये नसतात. दुसरं असं की यांचा जो आकार असतो हा आकार खूप अवाढव्य असतो आणि हे जे दगड असतात ते खूप कठीण असतात. हे जे दगड असतात ते खूप कठीण असतात आणि याचा आकार जो असतो हा
आकार सुद्धा खूप मोठा असतो. तिसरं या ठिकाणी सांगितलं आहे की या जो खडक असतो यामध्ये जोड आढळत नाही. यामध्ये कठीण असतात व जोड आढळतात. हे सांगितलं. या ठिकाणी बघा याच्यामध्ये 3 गुणधर्म आहेत. त्या अग्निजन्य खडक हा स्तर विरहित असतो म्हणजे याच्यामध्ये स्तर नसतात, ज्याला आपण पापुद्रे म्हटलं, पापुद्रे नसतात. दुसरं असं हे जे खडक असतात ते खूप अवाढव्य आकाराचे असतात. खूप मोठे मोठे आकाराचे या ठिकाणी हे दगड असतात. त्याच्यानंतर हे जे दगड असतात ते खूप कठीण असतात. हे जे दगड आहेत हे खूप कठीण असतात, कठीण खडक असतात. त्याच्यानंतर हा जे खडक असतात यांच्यामध्ये अशा प्रकारे क्रॅक्स नसतात, तर या ठिकाणी जोड असतात. म्हणजे हा जो खडक असेल तर याला लागून एक दुसरा खडक असतो, याला लागून या ठिकाणी हा तिसरा एक खडक असतो. अशा प्रकारे जे म्हणजे जसं जसं या ठिकाणी लावा पसरत गेला, जसा जसा थंड होत गेला तसं तसं या ठिकाणी, म्हणून हे जे या ठिकाणी जेव्हा इथं पापुद्रे नसतात, याला जेव्हा भेगा नसतात, तर त्या भेगा नसल्यामुळे या ठिकाणी एक खडक जे तयार होतात, तर हे खडक या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या आकाराचे दिसतात. म्हणजे या ठिकाणी जोड आढळतात. त्याच्यानंतर मग तिसरा जो या ठिकाणी जो आहे हे जे अग्निजन्य खडक असतात, तर अग्निजन्य खडक अछिद्र स्वरूपाचे असतात. अछिद्र स्वरूपाचे असतात. त्यामुळे सहजासहजी जलप्रवेश होत नाही. सांगितलं या ठिकाणी जो कठीण खडक असतो आणि यांच्यामध्ये जोड असतात, जेव्हा 2 मोठे मोठे दगड असतील तर या 2 मोठ्या मोठ्या दगडांमध्ये या ठिकाणी जोड निर्माण झाले. परंतु हा जो कठीण जो दगड असतो या कठीण दगडामध्ये या ठिकाणी सच्छिद्रता नसते, म्हणजे याच्यामध्ये पोर्स नसतात, छोटे छोटे छिद्र नसतात. आणि यांच्यामध्ये छोटे छोटे छिद्र नसल्यामुळे यांची जी आहे विदारणाची जी प्रक्रिया आहे, तर विदारणाची प्रक्रिया कमी प्रमाणात. विदारणाची प्रक्रिया कुठे घडते बघा, ज्या ठिकाणी ऊन वारा आणि पाऊस, तर ज्या खडकांना बारीक बारीक छोटे छोटे सूक्ष्म छिद्र असतील, तर जिथे सूक्ष्म छिद्र असतात, सूक्ष्म छिद्र असल्यामुळे याच्यावरती ऊन वारा आणि पाऊस यांचा परिणाम या दगडावरती होतो. म्हणजे ज्या दगडांना छोटे छोटे पोर्स नसतात, एकदम छोटे छोटे छिद्र नसतात, तर ज्या ठिकाणी छोटे छिद्र नसतील तर त्या ठिकाणी अशा प्रकारचे जे दगड आहेत, तर अशा प्रकारचे दगड निर्माण होत नसतात. म्हणजे अशा प्रकारचे जे दगड आहेत, तर या दगडांवरती याचा कुठलाही बाहेरच्या वातावरणाचा याच्यावरती परिणाम होत नसतो. तर बाहेरच्या वातावरण म्हणजे अशा प्रकारचे असे या ठिकाणी 3 गुणधर्म. याच्यानंतर जर आपण चौथा या ठिकाणी भाग बघू, तर चौथा गुणधर्म आहे या खडकांमध्ये, या खडकात वनस्पतींचे अवशेष, वनस्पती किंवा प्राण्यांचे अवशेष, वनस्पती किंवा प्राण्यांचे अवशेष आढळून येत नाही. प्राण्यांचे अवशेष आढळत नाही. हा जो गुणधर्म आहे, या ठिकाणी हे जे खडक असतात, जे अग्निजन्य खडक आहेत, या ठिकाणी प्राण्यांचे किंवा वनस्पती जे असतात, वनस्पती किंवा प्राणी यांचे अवशेष आढळत नाही. का आढळत नसतील? कारण यांची जी निर्मिती असते, तर यांची निर्मिती लाव्हारसापासून झालेली असते. आणि जो लाव्हारस या ठिकाणी पृथ्वी तलावरती येतो, हा कितीतरी खोल किलोमीटर वरून येतो. आणि कितीतरी किलोमीटर खोलामधून जेव्हा येत असल्यामुळे, या ठिकाणी तेवढ्या खोलामधून येत असल्यामुळे या भागामध्ये वनस्पतींचे अवशेष नसतील, प्राण्यांचे अवशेष नसतील, आणि वनस्पती आणि प्राण्यांचे अवशेष, त्याच्यामुळे या खडकांमध्ये आपणास त्यांचे अवशेष आढळत नाही. त्याच्यानंतर मग
खडकांचे सहजासहजी सरळ होत नाही. सहजासहजी सरळ म्हणजे झीज, सहजासहजी सरळ होत नाही. सहजासहजी सरळ होत नाही का म्हणून? कारण हे जे खडक असतात ते खूप कठीण असतात आणि हे जे दगड असतात तर हे दगड यासाठी हे खडक कठीण असतात कारण यांच्यावरती सच्छिद्रता नसते. सच्छिद्रता नसल्यामुळे याच्यावरती ऊन वारा आणि जो पाऊस असतो तर सर्वात जास्त झीज या ठिकाणी पावसामुळे होते. तर पावसाची ज्यामुळे जास्त झीज होते की ज्यांना छोटे छोटे छिद्र असतात तर त्या छिद्रांद्वारे या ठिकाणी आतमध्ये पाणी घुसण्याचा प्रयत्न करतो आणि आतमध्ये पाणी शिरण्याच्या प्रयत्नामुळे या ठिकाणी या खडकांची झीज जास्त होत असते. तर अशा प्रकारचे हे कठीण असल्यामुळे यांचं जे सरण आहे तर याचे सरण एकदम कमी होते. त्याच्यानंतर यांचे जे या ठिकाणी जे जोड असतात तर या जोडांमुळे काय होते? जोडांमुळे आतमध्ये पाणी आणि जोडांमुळे आतमध्ये पाणी घुसल्यामुळे या ठिकाणी यांचे सरण जे विदारणाची प्रक्रिया असते तर विदारणाची प्रक्रिया त्याच्यामुळे होत असते. परंतु जो एकसंध खडक असतो त्या एकसंध खडकांची यांची विदारणाची जी प्रक्रिया असते ही विदारणाची प्रक्रिया कमी प्रमाणामध्ये होत असते. तर आलं लक्षात? तर अशा प्रकारे याची जी आकृती आहे याची आकृती मी पुढच्या पिरियडला किंवा याची जी आकृती आहे हे तुम्हाला तुमच्या ज्या ग्रुपमध्ये तुम्हाला या ठिकाणी टाकून देणार. त्या आकृतीवरून तुमच्या लक्षात येईल की अग्निजन्य खडक या ठिकाणी अशा प्रकारची याची एक आकृती आहे. तर ही जी आकृती आहे याच्यामध्ये वेगवेगळे लेयर्स आहेत. तर ही जी आकृती आहे ही आकृती मी त्या ठिकाणी तुम्हाला पुस्तकामधून ते पाठवतो.